मीराबाई नमस्कार. नमस्कार. नमस्कार मामीजी. या बसा. आत्ताच माझी पूजा अर्चा आटोपली. बसा. बस गौतम बस. मामीजी, मामीजी खरंच या जगात देव आहे का? आहे म्हणजे काय, नक्कीच आहे. म्हणून तर हे जग चालतंय ना. जरी का तो दिसत नसला तरी पण अदृश्य शक्ती ही नाकारता येत नाही आपल्याला. अगदी बरोबर आहे. तुमच्या मताशी मी सहमत आहे. या जगात एक विधाता आहे म्हणूनच ही सृष्टी चालते. साहेब बरोबर आहे. मग हे अत्याचार, खून खराबा, बलात्कार, गरीब श्रीमंत हा भेदभाव देव तो आपला उघड्या डोळ्यांनी का बरं बघतो? नाही गौतम, चुकतोयस. यामध्ये परमेश्वराला दोष देऊन उपयोग नाही. ही आपली मानवजातच नीच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं काही काही अशी कृत्य करतात जेणेकरून कधी तुझ्यासारख्या माणसाला परमेश्वरावर दोष द्यावा लागतो. पण माणसंच खऱ्या अर्थाने नाणार आहे. मी काय म्हणते की आपण निरर्थक विचार डोक्यामध्ये आणण्यापेक्षा महत्वाच्या विषयावरती चर्चा केलेली बरं. आपलं आगमन कशासाठी झालं ते महत्वाचं नाही का? साहेब करा सुरुवात. खरं म्हणजे मीराबाई एक अत्यंत महत्वाचं बोलायला आलो होतो. कदाचित त्या गोष्टीची कल्पना तुम्हाला ज्योतीने दिली असेल असं वाटतंय मला. पूर्वकल्पना? हो. कशाबद्दल? मला तर ज्योतीने काहीच सांगितलं नाही. नाही म्हणजे काही विशेष घडलाय का? नाही विशेष असं काही घडलेलं नाही. नाही विचारते ना मी, फोन करू. नाही फोन वगैरे करू नका. आता विषय कसा सुरू करायचा हा जरा. म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असेल. मामीजी मी डोळ्याने आंधळा माणूस. दिवसभर त्या मंदिरात जाऊन बसतो आणि संध्याकाळी 2 घास खाण्यासाठी घरी जातो. अशी सुनबाची काही गलती नाही आणि अमोलची काही गलती नाही. काही गलती नाही बिचाऱ्यांची. पुढे बोला. एवढंच बोलण्यासाठी आलात का? मामीजी साहेब सांगतील तुम्हाला. कसं आहे मीराबाई, म्हणजे विषय देखील कसा मांडायचा, कशी सुरुवात करायची हा मोठा प्रश्नच आहे. पण तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. खरं म्हणजे प्रणय हा माणूस जो आहे तो माणूस नाहीच आहे, हैवान एक प्रकारचा. स्वतःच्या बहिणीची बदनामी करायला निघाला. एवढा राग आला होता मला त्या दिवशी की माझा हात त्याच्यावर उठणार होता. पण मी विचार केला आणि हे माझं वय देखील नाही कुणावर हात उगारण्याचं. तरी मी यांच्या घरातून त्याला बाहेर काढलं. यांच्या घरामध्ये कलह निर्माण करतोय तो. एक दुसऱ्यांमध्ये दुरी निर्माण करण्याचं कार्य करतो. कदाचित त्यामध्ये त्याचा काही स्वार्थ असेल किंवा असंही शक्य आहे इतर कुणाचा काही स्वार्थ असेल म्हणून त्याला भडकवण्याचा कोणी प्रयत्न केलेला असेल. पण त्या माणसांनी स्वतःच्या बुद्धीने विचार करून तर वागायला पाहिजे ना, नाही का? यशवंतराव तुम्ही काय बोलतात मला खरंच काही कळत नाही. प्रणय हा आपल्या बहिणीची बदनामी करतोय. हो, यामध्ये माझ्या ज्योतीचा काय संबंध आहे? आणि तुम्ही प्रणयला चोप करणार होते. काहीतरी अजबच कहाणी दिसते मला. मामीजी हा प्रणय अनिता आणि अमोलच्या संबंधाबद्दल वाईट बोलत होता आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुनबाई त्या अमोलला खूप काही बोलली. अच्छा, म्हणजे नक्कीच काहीतरी गोम आहे. नाही, गोम अशी काही नाही आहे. सरळ स्पष्टपणे तुम्हाला सांगायचा अर्थ असाच आहे की प्रणयनी आपल्या बहिणीची बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला. मला सांगा, कुठला असा सख्खा भाऊ असेल जो आपल्या बहिणीला बेइज्जत करेल, आपल्या घराण्याची इब्रत चव्हाट्यावर मांडेल, हो की नाही? आणि तसं बघायला गेलं तर गेले 25 वर्षापासून अमोल आणि गौतमला मी चांगलं ओळखतो. खऱ्या अर्थाने मी यांचा पाठीराख आहे. प्रत्येक वेळी यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये मी साथी असतो. त्यामुळे अमोल एवढाच असतानापासून मी त्याला ओळखतो. अमोल त्यातला नाही आहे. आस्था गायत माझ्या नजरेसमोर कुठल्याही मुलीकडे वाकड्या डोळ्याने त्यांनी बघितलेलं नाही आहे. कुठल्या स्त्रीकडे त्या नजरेने त्यांनी कधीही बघितलेलं नाही. आणि कसं आहे की आता जसं मी प्रेम करतो, जसं मी यांचा पाठीराख आहे, तसं अनिता देखील या दोघांवर फार दिवसापासून प्रेम करते.
ती मोठा भाऊ म्हणते, त्याला बरोबरीचा भाऊ म्हणते, आणि त्या नातानीच त्यांनी ते भावनिक संबंध जोपासलेले आहे. आता त्याचाच थोडासा फायदा घेऊन नाही ते ज्योतीच्या डोक्यामध्ये भरवण्याचा प्रयत्न केलाय, ते देखील प्रणय. त्याचीच थोडीफार कल्पना द्यायला आम्ही इथपर्यंत. हे बघा यशवंतराव, नाही मान्य आहे मला, तुमचं बोलणं मान्य आहे की आजपर्यंत तुम्ही यांच्यावरती उपकार करून तुम्ही यांना जगविलं. पण मला सांगा, शालेय जीवनामध्ये माणसाकडून न होणाऱ्या चुका होतात, आणि अमोल जावई हा माझ्या मुलीचा क्लासमेट पण नव्हता. हो काय तर तिच्या कॉलेज समोर त्यांची एक छोटीशी पेंटिंगची दुकान होती या अमोल जावयाची, आणि माझी मुलगी ज्योती त्याच्या कलेवरती प्रेम करायला लागली. एक्झॅक्टली. पण फक्त आणि फक्त माझी बदनामी करण्यासाठी ह्या ज्योतीने मुद्दाम होऊन माझ्या मुलीला प्रेम विवाह करण्यास मदत केली. आणि हे जे काही आहे हे सगळंचे सगळं तिचं नाटक होतं. माझ्या ज्योतीला अंधारात ठेवून स्वतः अनिताचे प्रेम संबंध होते, आणि हे सगळं तिच्या भावाला माहिती असताना रात्री अपरात्री केव्हाही त्याला बोलवून ते फक्त अय्याशी करायची, आपला एन्जॉय करायची. आणि हे सगळं मी नाही तर संपूर्ण गावाला आणि तिच्या भावाला माहिती आहे. आणि म्हणून तो ज्योतीला सावध करण्यासाठी गेला. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की खरंच अमोल लफडेल असेल? अहो आहेच, दुसऱ्या मुलीचं जीवन बर्बाद करणारा. पण ही मीरा जर का आपल्या अवकातीवरती उतरली ना तर सर्वांची वाट लावणार. आणि माझी ज्योती काही तुमची नौकर नाहीये. तुम्ही मरा नाहीतर जगा, पण माझ्या मुलीसाठी, तिच्या आयुष्यासाठी मी वाटेल ते करणार. बाबीजी मी हात जोडतो, तुमच्या समोर हात जोडतो, पण माझा अमोल तसा नाही आहे. आम्ही अनिताला आम्ही बहीण मानतो, बहीण. गप्प बसा तुम्ही नीच हरामखोर पापी. मीराबाई जरा विचार करा, ज्योती तुमची मुलगी आहे, स्वतःची, तिचा एक संसार आहे. तुम्ही देखील विश्वास ठेवायला पाहिजे तुमच्या जावयावर. असं न करता तुम्ही आपल्या मुलीच्या मनामध्ये आणखी दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. उद्या तिचा संसार जरा उघड्यावर पडला तर? अहो सामंजस्य घ्यायला पाहिजे ना, सगळ्या गोष्टी समजून सांगणं गरजेचं. आपण मोठी माणसं आहोत. लहानांना आपण उपदेश नाही करणार तर कोण करणार? तुमच्या डोक्यात जे काही चाललं ते चुकीचं आहे, असला काही प्रकार नाही. आम्ही तुम्हाला हेच समजवण्यासाठी इथे आलेलो होतो. पण हा मुद्दा कसा मांडायचा आमच्यासाठी पण फार मोठा प्रश्न होता. गौतम एक सज्जन माणूस आहे. अमोल त्याच्याही पेक्षा एकदम सुवर मुलगा आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, त्याचा माझ्यापेक्षा त्याच्यावर माझा विश्वास आहे. 100% खरं सोनं आहे हो तो पोरगा. बघा, विचार करा, शेवटी तुमच्या मुलीचा संसाराचा प्रश्न, तिच्या जीवनाचा प्रश्न. चल गौतम, इथे थांबून उपयोग नाही. काय उपयोग नाही, चला. चल. यशवंतराव, हा जे काही घडलाय ना, हा सगळाचा सगळा गेम मी खेळलाय. आता बघ त्या आंधळ्याला घराच्या बाहेर काढून त्या भिक्कार चोट जावयाला कसं तडफडत मरायला लावते ते. मला म्हणे नादान सासूबाई म्हणून. नादान हो आहे मी, नादान. अरे या मीराच्या मनामध्ये जे काही येईल ना तेच ती करणार. कारण ही मीरा फक्त झुकवते, स्वतः मात्र कधी झुकणार नाही. आणि बघ कसं स्वतः ज्योतीला तुझ्यापासून कायमचं वेगळं करते.